नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 29. बलसाडला पहाटे पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र सारी अंबराई चांदण्यानी गर्भ रेशमी शाल पांघरून झोपली होती. निरागस तान्ह्या मुलासारखी, निरीच्छ साधूसारखी. जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का? शांत, सुंदर, निष्पाप. मग त्या शांतीचा भंग कुणी केला? जगाला कुरूप कुणी बनविले? त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले? मनुष्याने. पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत. वेरूळच्या लेण्यासारखी अद्भुत रम्य स्वप्ने साकार केली आहेत. कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुक्ल पक्षातली चंद्रकोर. जणू भगवान शंकरच त्या लेण्याच्या रूपाने समाधी लावून बसले होते. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणे आहे, तोपर्यंत या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे. ताजमहालासमोर मी उभा होतो. पुष्कळ वाचले होते त्याच्याविषयी, पण कैलास लेण्यासारखे काही अद्भुत जाणवले नाही. मनाचे पाखरू पिंजऱ्यातून उडून झाडावर बसले, पण निळ्या आकाशात ते उडेना. निराळ्याच कल्पनांचे तांडव मनात सुरू झाले. मुमताजवर शहाजहानचे अतिशय प्रेम होते म्हणून त्याने तिचीही अमर कबर बांधली. पण शहाजहानला आणखीही पुष्कळ बेगमा होत्या. त्यापैकी दुसऱ्या कुणावरही त्याचे प्रेम नव्हते. मग आपल्या जनानखान्याच्या गोठ्यात त्याने त्या मुक्या गायी बांधून ठेवल्या तरी कशाला? खरंच प्रेम म्हणजे काय? यौवन आणि सौंदर्य यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगूर दिव्य भास, की ज्याच्या पाकळ्यांना संध्येचे रंग आहेत आणि ज्याच्या अंतरंगात कस्तुरीचा वास आहे, असे अमर फूल? छे, या प्रश्नाचे उत्तर शहाजहानशी बातचीत केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण ते कसे शक्य आहे? माणसाला भूतकाळात जाता येत असते तर मार्को पोलोपेक्षाही अधिक धाडसी प्रवासी झाले असतो मी. जीवनाचा अर्थ कळावा म्हणून मी बुद्धाला, ख्रिस्ताला, व्यासाला, चार्वाकाला, शेक्सपियरला, तुकारामाला आणि अशा अनेकांना भेटलो असतो. प्रश्नामागून प्रश्न विचारून त्यांना सतावून सोडले असते. हरद्वारला गंगेच्या विशालात पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो असतो. असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही? गंगामाईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतली करुणा, पाप ताप व्याप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पुढून वाहत आहे, असा भास झाला मला. हेमिंग्वेने उगीच बंदुकीने आत्मघात करून घेतला. त्याने गंगामाई पाहिली नव्हती. या जगाचा निरोप घेताना गदारोळ कशाला करायला हवा? आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना, तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक टेकून ज्याला चिरनिद्रा घ्यायची असेल, त्याने गंगामाईकडे यावे. मलाही तो मोह झाला. मी काही पायऱ्या उतरलो. पण मी भित्रा आहे का? शिकार करताना ज्याने मला पाहिलंय, असा माझा शत्रूसुद्धा ही शंका घेणार नाही. मग मी का परतलो? मला मोह आहे. कशाचा? या 3.5 हात देहाचा?
उपभोगाने बेचव झालेल्या त्याच क्षुद्र क्षणिक शरीर सुखाचा? छे, मला तहान लागली निराळ्याच गोष्टीची, निरपेक्ष प्रेमाची. पण असे प्रेम जगात आहे का? का ते शुद्ध मृगजळ आहे? लक्ष्मण झुल्याच्या अलीकडली महारोगी भिकाऱ्यांची ती रांग, ती डोळ्यापुढे उभी राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो. या महारोग्यांच्या थाळ्यात मी पैसे टाकले, पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही. असली भाकड करुणा काय कामाची? त्यातला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर मी दूर पळालो असतो, त्याच्यावर खेकसलो असतो, त्याला शिव्या शाप मोजले असते. त्या महारोग्यासमोरून मी झुल्याकडे गेलो, एखाद्या गुन्हेगारासारखा. पण काळजाच्या आतून कुणीतरी सारखे आक्रोश करीत होते, देवदत्ता, देवाच्या दयेनं तू जहागीरदाराचा मुलगा झालास. निरोगी शरीर तुला मिळालं. नाही तर तू इथंच या रांगेत हात पसरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे भीक मागत बसला असतास. जगात किती महारोगी आहेत, किती दीनदलित आहेत, किती दुःखी माणसे आहेत. त्यांचं माझं काहीच नातं नाही का? त्यांच्यासाठी मी काय केलं आहे? काहीतरी करावंसं वाटतं, पण 10व्या वर्षी आईनं दिलेला तो दारूचा प्याला, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी बापूंनी दिलेलं त्यांचं ते भयंकर पत्र, हे सारं माझ्या मेंदूच्या चिंधड्या करीत आहे. माझं काळीज गोठवून टाकीत आहे. ही भूतकाळातली भूत माझ्या मानगुटीवर बसली आहेत. त्यांना गाडून टाकणारा मांत्रिक. लक्ष्मण झुल्यापाशी पोहोचलो. नंदाची एकदम आठवण झाली. एकदाच भेटली ती, पण एकदाच चमकून गेलेल्या विजेला आषाढातल्या अमावस्येचा अंधार काही केल्या विसरू शकत नाही. मी परत जाईन तेव्हा विलासपुरात ती असेल का? वसू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नंदा का आली नाही? कुणाला विचारू हा प्रश्न? कोण देईल याचं उत्तर? चंद्र, कबर, गंगा आणि महारोग यांचं नातं ज्याला सांगता येईल, तोच या प्रश्नाचं उत्तर देईल. वसूच्या आधी नंदा माझ्या आयुष्यात का आली नाही? किती कठीण होता हो देवदत्ताचा प्रश्न. असल्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वराला तरी कुठे ठाऊक असतात. देवदत्ताच्या पत्रातील शब्द तिला आठवले. माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर छे, या जगात कुणी देव नाही आणि कुणी राक्षस नाही. प्रत्येकाच्या हृदयात देवदानवांचे युद्ध मात्र सुरू आहे. देवदत्ताला आत्महत्येची लहर येते ती त्याच्यातला राक्षस प्रबळ होतो तेव्हा. तो लिहितो त्यावेळी त्याच्यातला देव प्रभावी झालेला असतो. आत्महत्येची लहर? देवदत्ताला एकट्यालाच कशाला हसायला हवे? शेखर गेल्यावर आपलेही मन असेच बेताल झाले होते. आपल्याला मागे ओढणारे मायेचे पाश होते. दादांचे वात्सल्य, आईची ममता, मिलिंदाचा लळा. देवदत्त दुर्दैवी आहे. वादळात सापडलेल्या आणि शिडे फाटलेल्या होडीसारखा. नंदा पुढला कागद वाचू लागली. प्रारंभीच कवितेच्या ओळी तिला दिसल्या. मज अधिक रहाया नको,
तू आग्रह आता करू, कारण या जगतातला मी केवळ यात्रेकरू. या ओळी कुणाच्या? या देवदत्ताला इतक्या का आवडाव्यात? जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे घोळत असतात म्हणून. मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही? आत्महत्या हा पटाईत शिकाऱ्याच्या तळहाताचा मळ आहे. बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर, कपाळावर, नाही तर तोंडात धरला की नाही. माणूस झाडासारखा आहे. तो सुखासुखी वटत नाही. तो ओलावा शोधित राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो, मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही. हे तो मनोमन जाणतो. देवदत्ताच्या मनाची मुळे सुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत. हेच खरे. तो त्याला मिळाला तर? कवितेच्या ओळी खालचा मजकूर ती वाचू लागली. माणसाचं मन ही एक अजब सर्कस आहे. माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्यू गोलात बेफामपणे मोटारसायकल चालविणारा तरुण आणि वाघ सिंहासारखे हिंस्र पशु, या सर्वांचं संमेलन आहे ते. वाघ सिंहाशिवाय सर्कस नाही. उद्दाम वासनाशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत काडकाड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ सिंहावर हुकूमत गाजवतो. मात्र हे प्राणी माणसाळल्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्र पशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो. 6 महिने झाले माझ्या मनातल्या वाघसिंहाशी मी झुंज घेत आहे. त्यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले, दोस्तांचे टोळके मोडले, हरिद्वार गाठले, दीनदुःखी जगाचे दर्शन घेतले. पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे. मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघसिंहांना सहज माणसळावू शकलो असतो का? मोहनला देवदत्ताचा आणि देवदत्ताला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते? मी मोटारी खाली सापडून मेलो असतो की मोहनच्या आवडत्या स्वप्नाप्रमाणे विवेकानंदांसारखा संन्याशी झालो असतो? कल्पनेशी नशा दारूपेक्षाही लवकर चढते. जर आणि तर. शब्दांची सुंदर प्रेते हे शब्दकोशातून काढून का टाकत नाहीत? धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.